नमस्कार सगळ्यांना. मी मिसेस पल्लवी निखरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते, ज्याचं नाव आहे मेसेज ऑफ द डे. ॲक्च्युली मेसेज खूप वेगळा राहणार नाही आहे, तेच आहे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फक्त एका वेगळ्या अँगलनी आपण त्याला पाहतो आहे. तर आजचा मेसेज आहे, आपल्याजवळ जे जास्त प्रमाणात असते ना, जो विचार आपण जास्त प्रमाणात करतो ते आणखीन तशाच गोष्टी, त्याच घटना आपण आपल्या आयुष्यात आणखीन जास्त अट्रॅक्ट करत असतो. जर समजा आपण निगेटिव्ह विचार करत असणार की माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्यासोबत नेहमी असंच होते, मला खूप स्ट्रगल करावं लागते, मी खूप आजारी पडते वगैरे वगैरे, ज्या पण काही निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्याचा आपण सतत विचार करतो त्या आणखीन आपल्यासोबत घडत जातात. आणि हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही पहा ना, समुद्रामध्ये इतकं पाणी आहे तरीसुद्धा सर्व नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात. निसर्गाला असं वाटत नाही की ठीक आहे, आता समुद्रात भरपूर पाणी आहे, आता या नद्यांना आपण थोडं वाळवंटाकडे वळवावं म्हणून पुन्हा त्या नद्या सगळ्या समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजे पुन्हा तेच झालं, ज्याच्याकडे भरपूर प्रमाणात जे आहे ते त्याला आणखीन मिळते. आता तुम्ही म्हणाल मॅडम हा तर निसर्गाचा नियम आहे, याला आपण काहीच नाही करू शकत. आता आपलं उदाहरण बघूया. जर समजा तुमचे बॉस आहेत, तुमच्यापेक्षा वरच्या पोस्टवर आहेत, सर आहे, मॅडम आहे, जे कोणी, त्यांच्याकडे मोठं फंक्शन आहे आणि त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे, ठीक आहे, तर तुम्ही त्यांना किती रुपयाचं गिफ्ट द्याल? 50 रुपयाचं द्याल की 500 रुपयाचं द्याल? अर्थात आपण त्यांना 500 रुपयाचं गिफ्ट देऊ, कारण की ते बॉस आहेत, त्याच्यामुळे त्यांना चांगलंच गिफ्ट देणं आवश्यक आहे. का बरं? ते तर बॉस आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, त्यांना 50 रुपयाचं गिफ्ट दिलं तरी सुद्धा चालेल, नाही का? पण आपण त्यांना महागाचं गिफ्ट देऊ. आणि समजा एखादा भिकारी आहे, त्याला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत भिकाऱ्याला, तर तुम्ही किती रुपये द्याल? 50 रुपये द्याल की 500 रुपये द्याल? अर्थात आपण 50 रुपये पण देऊ की नाही, इट्स अ क्वेश्चन मार्क, राईट? का बरं? त्याला तर गरज आहे. म्हणजे तेच. आणि ज्याच्याजवळ जे जास्त आहे ते त्याला आणखीन जास्त मिळत जाते. आपण ऐकतो ना, श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातात, गरीब आणखी गरीब होत जातात. आणि हे सेम आपल्या विचारांसोबत सुद्धा होते. जेवढा आपण निगेटिव्ह विचार करू, आणखीन निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडत जातात. मग आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, आता आपण ठरवूया की आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. मग हे एका दिवसात होणं शक्य आहे का? तर अर्थात नाही, कोणालाच पॉसिबल नाही आहे. इतक्या वर्षापासूनचं आपलं माइंड तयार झालं आहे, प्रोग्राम माइंडमध्ये तयार झाला आहे, आपला स्वभाव इतक्या दिवसाचा बनला आहे, जेवढ्या वर्षाची तुम्ही असाल. मग आपल्याला आता काय करायचं आहे? आपल्याला आपल्या माइंडला रिप्रोग्रामिंग करायचं आहे, आपल्याला आपल्या माइंडला रिसेट करायचं आहे. मग ते कसं करायचं? त्याच्या काही टेक्निक्स आहेत, काही अफर्मेशन्स आहेत, काही पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत. तर ह्या सगळ्या टेक्निक्स, हे अफर्मेशन्स काय आहेत हे आपण बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे येत्या सोमवारी. तोपर्यंत बाय एव्हरीवन, एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू व्हेरी मच.